चंद्रपुर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर के त्रिशताब्दी जन्मोत्सव के निमित्त एक युवा सम्मेलन का आयोजन किया गया। इस मौके पर विधायक सुधीर मुनगंटीवार के साथ सुप्रसिद्ध वक्ता डॉक्टर सच्चिदानंद शेवले ने उपस्थितों को संबोधित किया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी के जीवन कार्य से देशभक्ति, सेवा और त्याग की शिक्षा लेकर युवकों ने समाज परिवर्तन के लिए उनका आदर्श आत्मसात करें, ऐसा आह्वान राज्य के पूर्व वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार ने किए। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर के त्रिशताब्दी जन्म महोत्सव के निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीण, साथ ही महानगर, साथ ही भाजपा युवा वॉरियर्स की ओर से चंद्रपुर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में आयोजित युवा सम्मेलन में वे बोल रहे थे। सम्मेलन में प्रमुख वक्ता के रूप में सुप्रसिद्ध वक्ता डॉक्टर सच्चिदानंद शेवड़े ने मार्गदर्शन किया। इस मौके पर भाजपा जिलाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर के अध्यक्ष राहुल पावड़े, भाजयुमो जिलाध्यक्ष महेश देवकते, महानगर के अध्यक्ष विशाल निम्बाड़कर, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, सविता कामड़े, संध्या गुरुले, राखी कंजरलावार के साथ बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। वहीं सुप्रसिद्ध वक्ता डॉक्टर सच्चिदानंद शेवड़े ने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर के जीवन चरित्र, उनके राज्य कारभार, धर्म कार्य, सभी बातों पर अपनी अनोखी शैली में प्रकाश डाला। पति के निधन के पश्चात अहिल्याबाई होलकर इन्होंने स्वयं की क्षमता की पहचान कर राज्य कारभार में आगे आई और जनता के हित का उन्होंने कारभार किया। इन घटनाओं का उदाहरण देते हुए डॉक्टर शेवड़े ने युवकों को स्वयं की क्षमता की पहचान कर आगे जाने की सलाह दी। स्वयं की आंखों के सामने पति तथा ससुर की मौत हो गई। इसके अलावा अनेक दुख सहने के बाद भी अहिल्यादेवी ने कभी हार नहीं मानी और उनके चरित्रों से प्रेरणा लें और असफलता से हार न माने, ऐसा आह्वान भी डॉक्टर सच्चिदानंद शेवड़े ने किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर उपस्थितों को संबोधित करते हुए उन्होंने क्या कहा। हनुमंतांनी उड्डाण करेपर्यंत त्यांना त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे ते माहिती नव्हतं, आठवण नव्हती। ऋषींच्या शापामुळे का होईना पण त्याचं विस्मरण झालेलं होतं। आणि ज्या वेळेला सगळेजण सीतामाईचा शोध घेत घेत दक्षिण किनाऱ्यावरती गेले, त्यावेळेला प्रत्येकाने सांगितलं की आपण किती जाऊन येऊ शकू। त्यातला सगळ्यात मोठा अंगद होता, कारण अंगदाने सांगितलं 100 योजना मी जाऊ शकतो, परत नाही येऊ शकतो। उपयोग काय जाण्याचा जर परत येऊ शकलो नाही तर। आणि म्हणून त्यावेळेला जांबवंतांनी पुढे येऊन सांगितलं की अरे असं करणारा आपल्यामध्ये फक्त एकच आहे, तो म्हणजे हनुमंत। त्याला त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीची जाणीव नाही असं म्हणून हनुमंतांची स्तुती कर। सुंदरकांड एकदा वाचा म्हणजे आपल्याला कळेल, वाल्मिकी रामायणातलं, ज्याच्यामध्ये हनुमंतांची स्तुती केली आणि त्या स्तुतीच्या बरोबरीने हनुमंतांना आपल्यामध्ये असलेल्या शक्तीची जाणीव होत गेली। आणि मग हनुमंतांनी काय कार्य केलं ते आपल्याला माहितीये। आपली अवस्था तशीच आहे, लक्षात घ्या। आपल्यामध्ये असलेल्या चैतन्याची जाणीव आपल्याला नाही, ती जाणीव या निमित्ताने करून घ्यायची आहे। आणि त्याच्याकरता निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीचं आहे। एवढ्या कारणाकरता की 1725 मध्ये जन्माला आलेल्या स्त्रीचं नाव आजही आपण आदराने का घेतो? कारण त्यांनी कर्तृत्व तसं गाजवलंय म्हणून ना। यापासून आपण काय घडायला? जन्माला आलो, शिकलो, नोकरी पकडली, लग्न केले, मुलाबाळांना जन्माला घातलं आणि मेलो, संपलं। याच्या पलीकडे काही कर्तृत्व नाही। कदाचित पुढच्या एखाद्या पिढीपर्यंत आमचा फोटो घरामध्ये भिंतीवर लावला जाईल, त्याच्या पुढच्या पिढ्या कधीच काढून ठेवतील। बस एवढंच कर्तृत्व आपलं का? याच्या पलीकडे काही नाही का? कोई तो काम कर गए, हम तो ये जाने दुनिया में। जन्माला आलोय म्हटल्यानंतर मनुष्य जन्म, हिंदू संस्कृती सांगते की 84 लक्ष योनीतून एकदा मनुष्य जन्म मिळतो। जर तो मिळतोय तर त्याचं सार्थक नको का करायला? जर हे करायचंच नसेल, आणि अनेक किड्या मुंग्यांसारखे अनेक जीव जन्माला येतात आणि मरतात, हो त्यांचं नाव कोणी घेतं का? वहीं इस कार्यक्रम के संबंध में युवा मोर्चा के महानगर जिलाध्यक्ष विशाल निम्बाड़कर ने मीडिया से बातचीत की। संपूर्ण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा अनुपजी मोरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मशताब्दी निमित्त युवा मोर्चा माध्यमातून कार्यक्रम राबविला जात आहे। या कार्यक्रमामध्ये वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याबरोबर युवा प्रेरणा संमेलन
अशा काही स्पर्धा घेण्याच्या आम्ही ठरवलं. चंद्रपूर जिल्ह्यात युवा संमेलनची जबाबदारी आम्ही घेतली आणि आदरणीय सुधीर भाऊ, महाराष्ट्राचे लोकनेते, विकास पुरुष आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आम्ही प्रियदर्शिनी हॉलमध्ये युवा संमेलनचा कार्यक्रम घेतला. यामध्ये आम्ही प्रमुख वक्ता म्हणून, प्रमुख व्याख्याते म्हणून, जे सुप्रसिद्ध लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे असे डॉक्टर सच्चिदानंदजी शेवडे सर यांना आम्ही बोलवलं. आणि आज आपण बघितलं की आज हजारोच्या संख्येने युवा वर्ग त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित होते. TTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।